Dear student, in the last lecture we have seen metallic, non-metallic character. मागच्या तासाला आपण असणारे जे काही धातू आणि अधातू यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिलेत. देन वी हॅव सीन पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स. मूलद्रव्यांमधील असणारे जे काही आवर्तिकल जे आहेत तर ते आवर्तिकल आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना असणारे जे काही अणुत्रिज्या जी आहे तर ती अणुत्रिज्या त्या ठिकाणी कमी होताना दिसते. त्याच्यानंतर वाढत जाणारी जे काही विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म त्या ठिकाणी पाहिलेत. कमी होत जाणारे जे काही विद्युत घनता आणि धातू गुणधर्म त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यानंतर वरून खाली येत असताना जो असणारा जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये वरून खाली येत असताना आपल्या असं लक्षात येत नसतं की वाढत जाणारी अणुत्रिज्या म्हणजे त्या ठिकाणी ती कमी होताना दिसते वरून खाली येत असताना. त्याच्यानंतर कमी होत जाणारे जे काही विद्युत ऋणता आणि धातू गुणधर्म त्या ठिकाणी पाहिले आणि वाढत जाणारे जे काही विद्युत घनता आणि धातू गुणधर्म त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा. द पिरियडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट इज क्लिअरली अंडरस्टूड फ्रॉम देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणी जी आहे तर त्या आधुनिक आवर्त सारणीतील स्थान जे आहेत तर त्या स्थानावरून मूलद्रव्यांचे असणारे जे काही धातू गुणधर्म जे आहेत तर त्या धातू गुणधर्माचा आवर्तिकल त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी समजून येताना दिसतो. लेट अस कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ द एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, प्रथम एक असणारा जो काही गण जो आहे तर ते एकेका गणातील मूलद्रव्यांचे असणारे काही धातू गुणधर्म जे आहे तर त्या धातू गुणधर्मांचा असणारा जो काही विचार जो आहे तर तो विचार आपण त्या ठिकाणी करू. पहा की व्हाईल गोईंग डाऊन ए ग्रुप ए न्यू सेल गेट्स ॲडेड रिझल्टिंग इन अन इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आपल्या असं लक्षात येतं नसतंय की एक जो असणारा जो काही गण जो आहे तर त्या एका गणामध्ये वरून खाली त्या ठिकाणी जात असताना असणारे ते काही न्यू सेल नवीन अशा प्रकारचं असताना जे काही कवच जे आहे तर त्या कवचाची भर त्या ठिकाणी पडून केंद्रक आणि असताना जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजी इलेक्ट्रॉन यांच्यामधलं असताना जे काही अंतर जे आहे तर ते अंतर काय होतं नसते वाढत जाताना दिसतं. आणि वाढल्यामुळं काय होतं नसते पुढे आपल्याला दिलेले पहा. दिस रिझल्ट इन लोअरिंग the effective nuclear charge and thereby lowering the attractive force on the valence electron. याच्यामुळं काय होतं नसतंय की परिणामी असणारे जे काही केंद्रकीय प्रभार जो आहे तर तो परिणामी केंद्रकीय प्रभार त्या ठिकाणी कमी होऊन संयोजी इलेक्ट्रॉनवरील असणारे जे काही आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल त्या ठिकाणी कमी होताना दिसतं. आणि अशा प्रकारचं आकर्षण बल त्या ठिकाणी कमी होताना दिसतंय. ॲज ए रिझल्ट ऑफ धिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आणि याच्यामुळं काय होतं नसतंय तर असताना जे काही संयोजी इलेक्ट्रॉन जे आहेत काय सांगते की त्याच्यामुळं संयोजी इलेक्ट्रॉन जे आहे तर ते संयोजी इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूंची असणारी जे काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती त्या ठिकाणी ती काय होता नसते वाढताना दिसते. ऑल्सो द पेन्युमुलेट सेल्स बिकम द आउटरमोस्ट सेल वन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि याच्यामुळं काय होतं नसते की असणारे जे काही संयोजी इलेक्ट्रॉन जे आहे तर ते संयोजी इलेक्ट्रॉन आपल्या लक्षात येतं नसते गमावल्यानंतर उपांत्य कवच जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी पेन्युमुलेट सेल्स त्या ठिकाणी म्हटले म्हणजे उपांत्य असणारे जे काही कवच जे आहेत म्हणजे पहिलं कवच त्याच्यानंतरचं दुसरं त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं उपांत्य कवच. आणि म्हणून त्या ठिकाणी संयोजी इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामधला त्या ठिकाणी गमावल्यानंतर उपांत्य असणारे जे काही कवच जे आहे तर ते कवच काय होताना दिसते बाह्यतम त्या ठिकाणी झाडताना दिसते. द पेन्युमुलेट सेल इज द कम्प्लीट ऑक्टेट. आणि याच्यामुळे काय होतं नसते ही उपांत्य कवच जे आहे तर ते उपांत्य कवच काय होताना दिसते पूर्ण अष्टक त्या ठिकाणी बनताना दिसते. आणि देअर फोर द रिझल्टिंग कॅटाईन हॅज द स्पेशल टॅबिलिटी. आणि याच्यामुळं काय होतं नसते म्हणजे उपांत्य कवच जे आहे तर ते उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळं तयार झालेले जे काही धनायन जे आहे तर त्या धनायनालाच त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं स्थैर्य जे आहे तर ते स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. आणि याच्यामुळं काय होतं नसते
इलेक्ट्रॉन जे आहे तर ते इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची असणारी काही टेंडन्सी प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती काय होताना दिसते, वाढत त्या ठिकाणी जाताना दिसते. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ॲटम काय सांगितलेले पुढे पहा, ड्यू टू धिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आणि याच्यामुळे आपल्या लक्षात येतं नसते की संयुज इलेक्ट्रॉन जे आहे तर ती संयुज इलेक्ट्रॉन गमवण्याची असतानाची काही अणूची असतानाची काही प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी असणारे काही धातू गुणधर्म जे आहेत तर ते धातू गुणधर्म त्या ठिकाणी म्हणता येईल. Therefore, the following trend is observed. The metallic characters of the elements increases while going down the group. आणि याच्यामुळे काय होतं नसते, आपण पाहिलं की संयुज इलेक्ट्रॉन जे आहे तर ते संयुज इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म. आणि याच्यामुळे काय होतं नसते, गण जो आहे तर त्या गणामध्ये ग्रुपमध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याचे असणारे काही धातू गुणधर्म जो आहे तर तो धातू गुणधर्म वाढण्याचा असताना जो काही कल जो आहे तर तो कल काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तो वाढत जाताना दिसतो. पुढे, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड द आउटरमोस्ट सेल रिमेन्स द सेम. याच्या उलट आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात येतं नसते की असणारे काही पिरियड म्हणजे आवर्त जे आहेत तर त्या आवर्तामध्ये काय करायचं आपल्याला डावीकडून त्या ठिकाणी उजवीकडे जाते. आणि डावीकडून उजवीकडे जात असताना बाह्यतम असणारे जे काही कवच जे आहे तर ते बाह्यतम कवच काय होताना दिसते, आउटरमोस्ट सेल तेच त्या ठिकाणी राहताना दिसतं. हाऊएव्हर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अँड दस द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. याच्यामुळे काय होतं नसते, केंद्रकावरील असताना जो काही धनप्रभार जो आहे तर तो धनप्रभार त्या ठिकाणी वाढत जाताना दिसतो. धनप्रभार वाढत गेल्यामुळे काय होतं नसते, ॲटॉमिक रेडियस अणुत्रिज्या जे आहे तर ते डिक्रीज होते, कमी होत घेते. आणि कमी होत गेल्यामुळं प्रयुक्त होणारा जो काही परिणामी अशा प्रकारचा असताना जो काही न्यूक्लिअर चार्ज केंद्रकीय प्रभार जो आहे तर तो केंद्रकीय प्रभार सुद्धा काय होता नसतो, वाढत जाताना दिसतो. ॲज ए रिझल्ट ऑफ धिस द टेंडन्सी ऑफ द atom to lose valence electron decreases within the period from left to right. आणि याच्यामुळे काय होतं नसते, गण आपल्या याच्यामुळे काय होतं नसते, आवर्त जो आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांचे असताना ते काही धातू गुणधर्म जे आहेत तर ते धातू गुणधर्म काय होता नसतात, कमी कमी होत जाताना असतात. ते आपल्याला तक्ता क्रमांक 2.10 जो आहे तर तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहे. पहा त्या ठिकाणी तक्ता क्रमांक हा जो काही 2.10 जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेले की डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे त्या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या त्या ठिकाणी कमी होताना दिसते. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जाणारी विद्युत ऋणता आणि अधातू गुणधर्म. आणि तिसरं आपल्याला सांगितले डिक्रीजिंग इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना कमी होत जाणारी विद्युत धनता आणि धातू गुणधर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतात. याच्यानंतर पुढे पाहता द टू फॅक्टर्स नेमली इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे एक आवर्त जे आहेत पिरियड जे आहेत तर त्या एका पिरियडमध्ये आपल्या लक्षात येत नसते की डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा जो काही केंद्रकीय प्रभार आणि कमी होत जाणारी जी काही अणुत्रिज्या या दोन्ही घटकामुळे काय होता नसतात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत संयुजा इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी असणारा जे काही न्यूक्लिअर चार्ज केंद्रकीय प्रभार जो आहे तर तो केंद्रकीय प्रभार त्या ठिकाणी वाढत जातो. आणि संयुजा इलेक्ट्रॉन काय काय होताना दिसतो, अधिक आकर्षण बलानं काय केलं जातं तर त्या ठिकाणी तो धरून त्या ठिकाणी ठेवला जातो. And therefore, the valence electrons are held with greater and greater attractive force. आणि याच्यामुळे काय होता नसते तर आपल्या लक्षात येतं नसते या ठिकाणी संयुजा इलेक्ट्रॉन जे आहे तर ते संयुजा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी अधिक अशा प्रकारचं असणारे जे काही बल जे आहे तर त्या बलानं त्या ठिकाणी धरून ठेवले जातात. आणि दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन ॲटम. आणि यालाच त्या ठिकाणी आपण अणू जो आहे तर त्या अणूची काय म्हणताना दिसतो, विद्युत ऋणता त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे
ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड द ॲबिलिटी ऑफ द ॲटम बिकम ॲनाईन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाईड इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजेच एक आवर्त जे आहे तर त्या एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होताना दिसतंय, वाढत जाणारे जे काही विद्युत ऋणता जी आहे तर त्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची त्या ठिकाणी अणूची असणारी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती इन्क्रीज होताना दिसते, वाढत जाताना दिसते. The tendency of an element to form anions or electronegativity is the non-metallic character of an element. म्हणजे मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजे मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म त्या ठिकाणी म्हटलेले. आता याच्यानंतर पुढे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेले. जरा डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. पहा काय प्रश्न आहे की व्हॉट इज द कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्यांचे अधातू गुणधर्म जे आहेत तर ते अधातू गुणधर्म कशामुळे त्या ठिकाणी असतात. पहा काय सांगता येईल. द टेंडन्सी ऑफ एन इलिमेंट टू फॉर्म ॲनायन्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द इलिमेंट. म्हणजे मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्यांची असणारी जी काय प्रवृत्ती की ॲनायन्स किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या ठिकाणी बनण्याची त्यांची त्या ठिकाणी प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे तर ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे मूलद्रव्यांचे अणुगुणधर्म त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते तयार होताना दिसतो. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट इज एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ द एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन ए पिरियड. म्हणजे आवर्त जे आहे तर त्या आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्याचं काय कल त्या ठिकाणी अपेक्षित असतं व काय सांगता येईल की इन ए पिरियड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे गण जे आहे तर त्या गणामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना मूलद्रव्यांचा असताना तो काय अनुक्रमांक जो आहे तर तो अनुक्रमांक त्या ठिकाणी वाढतो. याच्यामुळे काय होतं नसते पहा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस आणि याच्यामुळे त्या ठिकाणी विद्युत ऋणता जी आहे तर ती विद्युत ऋणता त्या ठिकाणी वाढते. त्याचबरोबर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होताना दिसतं. म्हणजे अधातू गुण सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसतात आणि दिस इज ड्यू टू द डिक्रीज इन द ॲटॉमिक साईज. आणि हे कशामुळे होताना दिसते की अणूंचा असणारा तो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. त्याच्यानंतरचं थर्ड क्वेश्चन आहे पहा व्हॉट विल बी द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ द एलिमेंट्स डाऊन ए ग्रुप. गण जो आहे आता ग्रुपचा विचार करायचे. गणामध्ये काय करायचे वरून खाली जात असताना मूलद्रव्यांचा असताना तो काही अधातू गुणधर्म बदलण्यामागे अपेक्षित कल त्या ठिकाणी काय असतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं पहा की इन ए ग्रुप ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. गणाचा जर आपण विचार केला तर गणामध्ये असणारे जे काही अनुक्रमांक जे आहेत तर ते अनुक्रमांक जसे त्या ठिकाणी वाढतात तशी त्यांची विद्युत ऋणता जी आहेत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे तर ते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा त्या ठिकाणी वाढते. व्हाईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. आणि जशी त्या ठिकाणी विद्युत ऋणता त्या ठिकाणी कमी होईल तर तसे त्यांच्या असणारे जे काही अधातू गुणधर्म जे आहेत तर ते अधातू गुणधर्म सुद्धा काय होताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी कमी होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पहा ऑलवेज रिमेंबर म्हटलेलं आहे की व्हाईल गोईंग डाऊन इन ए ग्रुप द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ द एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल देअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह गोज ऑन डिक्रीजिंग. आपण आत्ताच पाहिलं की कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना मूलद्रव्याची असणारी जी काही विद्युत धनता जी आहे तर ती वाढत जाताना दिसते तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे विद्युत ऋणता जी आहे तर ते काय होताना दिसते कमी होताना दिसते. त्याच्यानंतरचं दुसरं का की व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड द इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑफ द एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल देअर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. तर कोणत्याही आवर्त जे आहे तर त्या आवर्ताचा जर आपण विचार केला तर डावीकडून उजव्या बाजूकडे जाताना काय होताना दिसते मूलद्रव्यांची असणारी काही विद्युत ऋणता जी आहे तर ती वाढत जाताना दिसते आणि असणारी काही इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहेत म्हणजे त्या ठिकाणी विद्युत धनता जी आहे तर ती मात्र काय सांगितलं आपल्याला डिक्रीज होताना दिसते म्हणजे कमी होताना दिसते. थर्ड larger the electropositivity or electronegativity of the element higher the reactivity. म्हणजे मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढं ते असताना जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य कसं असेल तर त्याची क्रियाशीलता त्या ठिकाणी जास्त असणार आहे. त्याच्यानंतर पुढे सेकंड लास्ट भाग दिलेला पहा ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली.
हॅलोजन असणारे जे काही कुल जे आहे तर त्या कुलामध्ये कशा पद्धतीची गुणधर्मांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रवणता जे आहे तर ती प्रवणता आढळते ते आपल्याला पाहिजे बा. हॅलोजन फॅमिली जे आहेत तर ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. म्हणजे पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये असणारा जो काही सेकंड लास्ट असणारा जो काही गण जो आहे तर तो गण त्या ठिकाणी आपल्याला 17 नंबरचा आहे आणि त्याच्यामध्ये हॅलोजन कुलाचे असणारे जे काही सदस्य त्या ठिकाणी आहे. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. आणि या कुलामध्ये असणारे सर्वच्या सर्व असणारे जे काही सदस्य जे आहेत तर त्यांचं सर्वसाधारण रेणुसूत्र जे आहे तर त्या पुणे X2 ने त्या ठिकाणी दाखवलेले. पुढे ए ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन दिअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. म्हणजे वरून खाली येत असताना तो ग्रुप नंबर 17 जो आहे तर त्या ग्रुप नंबर 17 मध्ये वरून खाली येत असताना त्यांच्या असणारे जे काही भौतिक अशा प्रकारची असणारी जे काही स्थिती जी आहे तर त्या फिजिकल स्टेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होतं नसते प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी दिसून येत नसते. आता कशा पद्धतीची प्रवणता त्या ठिकाणी दिसून येत नसते तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं असणारं जे काही फ्लोरीन जे आहे तर ते फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्याच्यानंतर ब्रोमीन आहे, त्याच्यानंतर आयोडीन आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी ग्रुपचा जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी असणारे जे काही मेंबर्स जे आहेत तर ते मेंबर्स आहेत वरून खाली येत असताना त्यांचे असणारे जे काही भौतिक गुणधर्म जे आहेत तर त्या भौतिक गुणधर्मामध्ये काय होतं नसतं आपल्याला प्रवणता जी आहेत भौतिक स्थिती जी आहे तर त्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येतात. आता कशा पद्धतीची दिसते पहा मेंबरचा लक्षात घ्या. पहिला आहे तर त्या ठिकाणी फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर क्लोरीन आहे, त्याच्यानंतर काय आहे ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. आता वरून खाली येत असताना आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता काय लक्षात की फ्लोरीन आणि क्लोरीन काय सांगितलेले गॅसेस आहे. म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन जे आहे तर ते वायू आहेत. त्याच्यानंतर असणारे जे काही ब्रोमीन जे आहे तर ते ब्रोमीन मात्र त्या ठिकाणी लिक्विड स्टेटमध्ये आहे म्हणजे द्रव स्थितीमध्ये आहे. तर पुढे आपल्याला सांगितलंय व्हाईल आयोडीन इज ए सॉलिड आणि जे काही आयोडीन जे आहे तर ते सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन जे आहे तर ते गॅसियस स्टेट आहे, आयोडीन जे आहे तर ते लिक्विड स्टेटमध्ये आहे. तर असणारे जे काही ब्रोमीन जे आहे तर ते लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि आयोडीन जे आहे तर ते आयोडीन मात्र त्या ठिकाणी आपल्याला स्थायी स्थितीमध्ये त्या ठिकाणी. आता पुढे इंटरनेट माय फ्रेंड कलेक्ट द इन्फॉर्मेशन अँड मेल इट. माहिती मिळवायची आणि इतरांना मेल करायची. कसली माहिती इनर्ट गॅस एलिमेंट्स निष्क्रिय वायू मूलद्रव्य. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं युजेस ऑफ व्हेरियस एलिमेंट विविध मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची उपयोग. त्याच्यानंतर रीड द फॉलोइंग रेफरन्स बुक फ्रॉम युअर लायब्ररी. मूलद्रव्यांचा शोध आणि विविध असणारे जे काही शास्त्रज्ञांचे असणारे जे काही कार्य जे आहेत याच्या बाबतीत ग्रंथालयातील संदर्भ पुस्तकाचं वाचन करायचे. पहा की अंडरस्टँडिंग केमिस्ट्री CNR राव. त्याच्यानंतर द पिरियडिक बुक ए व्हिज्युअल एन्सायक्लोपीडिया ऑफ द एलिमेंट्सची पुस्तकं त्या ठिकाणी वाचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. त्याच्यानंतर शेवटचा भाग दिलेला पहा डू यू नो तुम्हाला माहीत आहे का. पहा काय सांगितलं की M + 2 H2O इज इक्वल टू MOH2 + H2. हा जो काही ए जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिॲक्शन्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इन द गिव्हन अबव. हे आपल्याला काय दर्शवताना दिसतंय की सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही केमिकल रिॲक्शन म्हणजे अल्कमृदा धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया दर्शवणारे त्या ठिकाणी सर्वसाधारण रासायनिक समीकरण वर त्या ठिकाणी दाखवले. पाहतो पुढे व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम, बेरियम द ग्रेडेशन इन दिस केमिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल इज सीन. म्हणजे दुसरा असताना जो काही गण जो आहे तर त्या दुसऱ्या गणामध्ये वरून खाली जात असताना पहिलं आहे बेरिलियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, कॅल्शियम, ट्रॉन्शियम आणि बेरियम असे जाताना ही जे काही अल्कधर्मी मृदा धातूंचे जे काही वरील असताना जे काही रासायनिक गुणधर्मामध्ये प्रवणता जी आहे तर ती प्रवणता त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नसते. व्हाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप the reactivity of the alkaline earth metal goes on increasing and thereby the ease with this which this reaction takes place also goes on increasing. तर दुसरा गण जो आहे तर त्या दुसऱ्या गणामध्ये वरून खाली जात असताना अल्कली मेटल्स पहा काय म्हटलेले अल्कधर्मी मृदा धातू जे आहे तर त्यांची अभिक्रियाशीलता त्या ठिकाणी वाढत जाते आणि त्यामुळं ही अभिक्रिया जी आहे तर ती होण्यातील जी काही सहजता जी आहे तर ती सहजता सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाताना. तर कशी वाढत जाताना सेवा की दस बेरिलियम डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर.
तर आपल्या लक्षात येतं नसतं की बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमची पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यानंतरचं असणारं जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम. तर मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियमची पाण्याची असणारी जे काही वाफ जे आहे तर त्या वाफेबरोबर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होते. व्हाईल कॅल्शियम, ट्रॉन्शियम अँड बेरियम रिॲक्ट्स विथ वॉटर ॲट द रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट. याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसते की कॅल्शियम असेल, स्ट्रॉन्शियम असेल, बेरियम असेल यांची पाण्याबरोबर अभिक्रिया कक्ष तापमान जे आहे तर त्या कक्ष तापमानाला सुद्धा अधिक दरानं त्या ठिकाणी काय होतं नसते होताना त्या ठिकाणी दिसून येते. एवढाच भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पान नंबर 28वर असणारी जी काही एक्झरसाईज जी आहे तर ती एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही पार्ट सेकंड जे आहे तर त्या पार्ट सेकंडमधलं पुढचं असणारं जे काही चॅप्टर जो आहे तर तो चॅप्टर त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.